बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे हायकोर्टात सुद्धा जाणारे 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात याचिका दाखल करणारे मनसे दबावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज हे मागे आहेत। मनसेचा आरोप आहे पैशांचा आमिष दिल्याचा देखील मनसेचा दावा आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर मनसे कोर्टात पुरावा सुद्धा सादर करेल। हायकोर्टात 3 वेगवेगळ्या याचिका आम्ही दाखल करतोय असं अविनाश जाधव स्पष्टच करताय। तर त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरो आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातोय। नोटा हा देखील एक ऑप्शन आहे, बरोबर आहे। आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरलाय तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे। किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये। मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील। परंतु हे सगळं निवडणूक यंत्रणेला करायचं नाहीये। तिथले आरो, तिथले जिल्हाधिकारी हे सगळे यांना भेटलेले आहेत। निवडणूक एक वेगळी संस्था आहे, फक्त नाव आहे, पण खाली काम करणारी ही लोक ही रोज या नगरसेवक आमदारांच्या संपर्कातलीच माणसं असतात। आणि मग निवडणुकीच्या दरम्यान 5 वर्ष हे यांना मदत करतात आणि निवडणुकीच्या दरम्यान हे अधिकारी या नगरसेवक आमदारांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका निष्पक्ष होत नाहीत। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर विरोधक आमच्या नावानं ओरडतात। आमच्या विजयामुळे आमच्या नावानं ओरडणं हा पोरखेळ आहे। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा संजय राऊत आणि आव्हाड यांना टोला आहे। निवडणूक बिनविरोध आल्यानंतर एवढा बावळटपणा यांनी चालवलाय, संजय राऊत असतील, जितेंद्र आव्हाड असतील, एवढा बावळटपणा चालवलाय की लहान लेकरासारखं ते राजकारण करताना दिसतंय। मला एक सांगा, जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की हा तर लोकशाहीचा खून आहे। अरे बाबा, तुमच्या नेत्यांनी 40 वर्ष राजकारण करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेकदा बिनविरोध जिंकलेल्या आहेत। सत्ताधारी महायुती जिंकल्याशिवाय राहत नाही हे लक्षात आलंय, म्हणून हे लहान लेकरासारखा पोरकटपणा करू लागले, हे नक्कीच आहे। तर शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांच्या पतीकडून याचिका दाखल आहे। बंडखोरी केल्यानंतर शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। मुंबई वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर विरोधात पूजा कांबळे अशी लढत होतीये आणि याआधीच शिल्पा केळुसकरांविरोधात सायन पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे। निवडणूक अधिकाऱ्यांवर विधानसभा अध्यक्षांचा दबाव दिसला असं राऊत म्हणतात। आरोवर दबाव होता हे अहवालात का आलं नाही हा सवालही राऊत यांनी उपस्थित केलेला आहे। तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नार्वेकर सुद्धा पलटवार करतायत। आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, आम्ही धमक्या दिल्याचा त्यांनी पुरावा द्यावा। किरीट सोमय्यांचं दिनेश जाधवांना खुलं आव्हान आहे। नील सोमय्यांनी अनेकांना दमदाटी केली असा दिनेश जाधव यांनी आरोप केला होता। उलट्या बोंबा संजय राऊत सांगतात 5 कोटी 10 कोटीत उमेदवारांना बसवलं, धमक्या दिल्या। एक नाव संजय राऊतनी एक प्रूफ दाखवावं। आम्ही नील सोमय्याचा इलेक्शन एजंटने भारतीय जनता पार्टीला दिनेश जाधवला नोटीस दिली आहे।
निवडणूक आयोगात आम्ही तक्रार दाखल केली आहे. काल मी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. आम्ही नोटीस पण दिलेली आहेत. दिनेश जाधव यांनी एक पुरावा द्यावा की नील टोम यांनी दिनेश जाधव किंवा अन्य कुणालाही धमकी दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.